तर हे सगळं करण्यासाठी पैशाचं सोंग घेता येत नाही. मालिकांनी आज आम्हाला इतकं मोठं केलंय, मालिकांनी मला स्थैर्य दिलं असं मी म्हणेन. सासर आवडतं कारण ते कोकणात आहे. नाही नाही, सासरची माणसं माझ्या खूप गोड आहेत म्हणून मला ते आवडतं. मी कोथिंबीर लावली तर हे बघणं आणि कुठेतरी काजू भाजत असतात, त्या काजूचा त्याची सर मुंबईतल्या बाल्कन्यांना नाही, तरी घरामध्ये मोदक होत असतात. खरं तर नेहमी आपण कलाकारांना मुलाखतीसाठी मुंबईत भेटत असतो, पण आज मी अत्यंत माझ्या फेवरेट खास व्यक्तीला भेटायला आलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुकन्या मोनेताई आज आपल्या सोबत आहेत. आणि सुकन्याताईला मी गाठायचं तर म्हटलं आता मुंबईत काय भेटायचं, नेहमीच भेटतो. मग मी कोकणात आले, कोकणात कुडाळला. आता आम्ही असे छान तळ्याकाठी बसलोय, मागे दशावतार सुरू आहे. सुकन्याताई क्या वाद आहे, कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. कधीच असं वातावरण मिळालेलं नव्हतं. कधी अशा वातावरणामध्ये आपण जाऊ, मुलाखत देऊ, आपण मस्तपैकी इथे बसून गप्पा मारू असं वाटलं नाही. आणि अर्थात निमित्त तेवढं खास आहे कारण तुमची मालिका खूप दिवसांनी येतेय. कोण होतीस तू, काय झालीस तू, एका छान वेगळ्याच रूपात दिसताय तुम्ही. आणि जरा मजा असणार आहे या कॅरेक्टर मध्ये, तर काय असणार आहे? आणि तुम्ही का मालिका स्वीकारलीत खूप दिवसांनी, काय एवढं खास तुम्ही पाहिलं? नाही, एकतर काय, मी थांबले होते, काहीतरी वेगळं मला मिळायला हवं म्हणून थांबले होते. आणि ही मालिका माझ्याकडे आली आणि खरं तर खूप महिने चालू होतं याच्यावरती बोलणं, पण काही ना काहीतरी कारणाने ते पुढे पुढे जात राहिली. पण ती नशिबात माझ्याच होती, त्यामुळे दाने दाने पर लिखाय खाने वाले का नाही, तसं ही माझ्याच नशिबात होती, त्यामुळे आणि त्यांच्या नशिबात मी होते. ते महत्वाचं, तुमच्या डेट मिळाल्या. नाही तर त्याच्यामुळे आणि मला मुख्य म्हणजे भूमिका खूप वेगळी वाटली. आणि सतीशला तो विश्वास माझ्याबद्दल वाटला आणि तो म्हणा नाही नाही, तू आता ते बास झालं, काहीतरी वेगळं कर आणि तू हे छान करशील, मला खात्री आहे काहीतरी वेगळं तुला करायला मिळेल हे खात्री. आणि जेव्हा त्याला असं वाटतं तेव्हा मला असं वाटतं की मी हे आव्हान स्वीकारायलाच पाहिजे, मला असं काहीतरी करून बघायलाच पाहिजे. आणि अशा प्रकारचे प्रयोग आपण मालिकेतच करून बघू शकतो की काहीतरी एखाद्या एपिसोडमध्ये आपण करून बघू शकतो, पण ते जर नाही आवडलं तर दुसऱ्या एपिसोडमध्ये काहीतरी वेगळं करून बघू शकतो किंवा रिटेक इथे होऊ शकतो. आणि त्यामुळे आणि आपल्याला जसं नाटकामध्ये लगेच पावती मिळते तशी आपल्या एपिसोडची पावती आपण एपिसोड करून समजा 2-3 दिवस झाले असेल तर 5व्या दिवशी तरी मिळेल, ते लगेच आपल्याला त्याची पावती मिळते की काय तुम्ही करताय, छान होतंय, हे लगेच आपल्याला त्या बदलाला वाव असतो. त्यामुळे मला मालिका करायला आवडतातच, त्यामुळे मला ही भूमिका करायला आवडली. आणि भूमिका अशी आहे ना की आपण जसं म्हणतो स्वैराचार आणि स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये एक बारीक रेष आहे, ती प्रत्येकाने ओळखायला पाहिजे. तशी भूमिका आहे की ही सकारात्मक पण आहे की पण नकारात्मक पण आहे, ह्याच्यातली बारीक रेष आहे ना ती मला ओळखून काम करायचं आहे. की ती व्हिलनही वाटता कामा नये पण ती मऊ पण नाही. म्हणजे तुम्ही गोड आहातच, पण नेहमी आता सध्या गोड गोड कॅरेक्टर मध्ये आम्ही तुम्हाला पाहिलं होतं, एक वेगळं काहीतरी. फणस कसा असतो म्हणून तर आपण कुडाळमध्ये आलो. फणस कसा असतो, काटेरी असे बाहेरून, पण उघडल्यानंतर तो एकदम रसा असं छान, तशीच ही भूमिका आहे. आणि हिच्यासाठी तिची तत्व आयुष्यात मूल्ये खूप महत्वाची आहेत आणि चूक झाली तर त्याला शिक्षाही व्हायलाच पाहिजे. मग ती स्वतःच्या बाबतीत का होईना, पती म्हणजे परमेश्वर आहे तिच्यासाठी आणि त्याच्यासमोर ती एकदम कोमेजून जाते, पण भीतीपोटी नाही तर प्रेमापोटी, आदरापोटी. आणि तिचं म्हणणं असं आहे की पुरुषांनी बाहेर जाऊन काम करून पैसे कमवून आणणं आणि स्त्रीनं घराला घरपण टिकवून ठेवणं. शिका तुम्ही कितीही, त्याने हुशारी येते, जबाबदारी येते, पण ती तुम्ही तुमच्या संसारात वापरा. संसार करताना तुमची हुशारी दाखवा, कुटुंबांना एकत्र ठेवण्यामध्ये ती जबाबदारी आहे ती तुम्ही स्वीकारा, असं हे कॅरेक्टर आहे. आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला दिसतं की जेवताना डायनिंग टेबलवरती फोन आणायचा नाही, तिची शिस्त आहे. जेवताना बोलायचं नाही, लहानपणापासून आपल्या आईवडिलांनी हेच सांगितलं आहे. ती शिस्तप्रिय आहे, कडक आहे, तर ते परत येत आहे. किंवा ही सुलक्षणा जेव्हा भावना विवश होते किंवा रागवते, रुसते, तेव्हा ती मनाचे श्लोक म्हणते. मनाच्या श्लोकाचा अर्थ काय आहे ते हळूहळू ह्याच्यातनं उलगडत जातं की त्याला अनुसरून, त्या सगळ्या प्रसंगाला अनुसरून तो मनाचा श्लोक हळूच येतो. म्हणजे खरंच खूप काय काय वेगळं वेगळं असणार आहे. किंवा आमची जी गिरिजा आहे, जी कावेरीची भूमिका करते, तर ती मुलगी हुशार आहे, तिने MBA केलेलं आहे आणि ती लाठी शिकलेली आहे, ती स्विमिंग करणार आहे, ती झाडावर चढते. तर हे जे स्त्रीचं कर्तृत्व दाखवलं आहे तेही आपल्याला इथे दिसतं.
तर खूप मजा येणार आहे आणि मला काम करताना मजा येते मुळात. आणि मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय की म्हणजे अर्थात सिनेमांमध्ये तुमच्या भूमिका तर कमालच असतात, पण मला असं वाटतं की मालिका हे तुमचं होमग्राऊंड आहे, जिथे तुम्ही बॅटिंग म्हणजे सॉलिडच असते ती, म्हणजे ते अगदी आभाळमायापासून आम्हाला आठवतंय किंवा हे सगळं मला त्या कॅमेराबरोबर खेळायला खूप आवडतं. हां, तर ते मालिकांचं काहीतरी तुमचं एक स्पेशल हे आहे का ना, नातं प्रश्नच नाही की किंवा टेलिव्हिजनशी नातं? सूक्ष्म हावभाव टिपू शकतो हां, तो कॅमेरा. आणि नाटकामध्ये कसं तुमचं प्रोजेक्शन पाहिजे तसं तुमचा माईक तुमच्या जवळ असतो, त्यामुळे आवाजाचा पोतही तुम्हाला कळतो. ते तुम्ही बदलू शकता, तुम्ही प्रोजेक्शन देऊ शकता, तुम्ही कुजबुजू शकता. त्या कुजबुजण्यातनं सुद्धा तुम्ही खूप काही सांगू शकता किंवा तुमच्या डोळ्यांमार्फत तुम्ही खूप बोलू शकता. तुमचं टेलिव्हिजन पर्सनल फेवरेट आहे का, असं हो, मला विचारायचं आहे. आहे? हां, आहे, माझं खूप मला आवडतं. हां. दोन्ही प्रकाराने आवडतं. एक तर अगदी स्पष्टपणे सांगते की आम्ही दोघंही या क्षेत्रात काम करतो आणि नाटकाची काय आता नाटक आता कसं चाललंय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे किंवा मराठी चित्रपट जे येतात ते कसे चालत आहेत आणि आता त्याच्यासाठी आमच्यासाठी काय रोल असतात, काय भूमिका असतात. दोघंही या क्षेत्रात काम करतो आहोत, घर चालवायचं आहे आम्हाला. तर ते घर चालवणार कसं आम्ही? जसे इतरांची स्वप्न तशी आमची स्वप्न आहेतच की आपलं मोठं घर असावं, आपल्याकडे गाडी असावी, आपल्या मुलांनी उच्च शिक्षित व्हावं. तर हे सगळं करण्यासाठी पैशाचं सोंग घेता येत नाही. मालिकांनी आज आम्हाला इतकं मोठं केलं आहे, मालिकांनी मला स्थैर्य दिलं असं मी म्हणेन की धारावाहिक मालिकांनी मला माझ्या आयुष्यात स्थैर्य दिलं. माझ्याच बरोबरीनं अजून काही जणांना जर माझी मदत लागली तर मी ती करू शकते किंवा हा जो चेहरा आहे हा चेहरा माझ्यासाठी नसून हा बाकीच्यांना मदत करून देतो. किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो तर आम्हाला चेहऱ्यांनी ओळखतात आणि आमच्याबरोबर जसं त्यांचं पटापटा काम होतात किंवा आमच्या चेहऱ्यामुळे ज्यांना काही मुलांना ॲडमिशन हवी असेल शाळेमध्ये तर आमच्या चेहऱ्यामुळे आता मी जेव्हा आभाळमाया करत होते तेव्हा माझ्या भाचीला ॲडमिशन हवी होती. माणिकमध्ये गेलो तर ती विनिकर मॅडम होत्या प्रिन्सिपल, फार गोडबाई होती ती, फार गोडबाई आहे अजूनही. तर त्या विनिकर मॅडमनी काही न विचारता तुम्ही एक सही करा, आम्ही ॲडमिशन दिले. म्हणलं अहो पण तिचं काहीच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे नाही. नाही 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 अहो आमच्याकडे प्रत्यक्ष व्हाईस चान्सलर आल्यावर आम्ही काय नाही म्हणणार का? कारण माझी कुलगुरूची भूमिका होती अभयमयमध्ये एक्झॅक्टली. आणि त्यांना वाटलं की तीच आले. हो हो हे हो, काय वा वा, हो हो हो, काय म्हणजे आठवलं मला ते. काय प्रेक्षक कुठपर्यंत आमच्यात इन्व्हॉल्व होतात क्या बात आहे. की आज हा चेहरा मला दिला तो मालिकाने दिलाय. हो. आयुष्यात स्थैर्य मालिकेने दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अनेक वादळ येत असतात प्रत्येकाच्या आयुष्यात. कोणाचंही आयुष्य हे सरळसोट गेलेलं नाही आहे. वादळ येतात, आपण आजारी पडतो, आपल्या घरात कोणीतरी आजारी असतं. पण हे सगळ्या मालिकांमुळे ना मी सहन करू शकले की एक ते जे 4 तास आहेत माझे, मी जेव्हा सेटवरती येते तेव्हा मी माझी नसते. सेटवरनं बाहेर पडल्यावर मी परत ती सून असते, बायको असते, आई असते. सेटवरती आल्यावरती मी ती कॅरेक्टर असते. तर हे सुद्धा स्विच ऑन ऑफ हे मला मालिकेने दिलं. आज मालिकेने मला ओळख दिली. आज अख्खा महाराष्ट्र मला माई म्हणून ओळखतो. म्हणजे जर दुसरं कोणी म्हणाले की बावळटे काही बाई असं म्हणते, पण आज मी ते अनुभवते आहे खरंच आहे. की आज मला सगळे माई म्हणून ओळखतात किंवा आज मला पत्र येतात की माझ्या बाबतीतनं असं झालंय किंवा परदेशातल्या ज्या मुली सुना म्हणेन मी, त्या जुईनमधला एखादा सीन बघून ना माझी आई अशीच होती, मला आज तुझ्यामध्ये मला आई दिसते सुकुताई असं जेव्हा म्हणते ना की तेव्हा मला म्हणतात की सुकुताई हे काय जे जवळ सुकुताई काय म्हणतात तुला? म्हणलं काय ते प्रेम आहे त्यांचं माझ्यावरचं आणि आम्ही मला सुखताईच आवडते. म्हणणार. म्हणजे मला आवडतं ते की प्रेम प्रत्येकाचं प्रेम व्यक्त करणे वेगळं आहे आणि मी रिस्पेक्ट करते त्या प्रेमाला. कारण नाहीतर मग आयुष्यात आपण काय मिळवलंय. जसं मी माझ्या मुलीला नेहमी सांगत आले की आम्ही भरपूर पैसा कमवला नाही किंवा आमच्याकडे मर्सिडीज आहे, बंगले तसं नाही आहे. पण आज जगाच्या पाठीवर तू कुठेही गेलीस तरी 2 वेळचं जेवण आणि झोपायला जागा मिळेल आणि भरपूर एवढी प्रेम आम्ही आहे. कमाई केली आहे. बस. एवढी आम्ही मनुष्य कमाई केलेली आहे. तर तेच आयुष्यात तुला पुढे जाऊन करायचं आहे. तर हे मला मालिकांमुळे मिळालं. आज गावोगावी जेव्हा जाते, परदेशात जेव्हा जाते, तेव्हा मला सुकन्या माई नावाने ओळखतात. त्या खूप बरं वाटतं. मी सुखावते कुठेतरी. हां, हे निश्चितच आवडतं आणि याच्यामध्ये मुळात आपण स्वतःला जोखतो असं मला वाटतं, की इथे पेशन्सचं काम आहे. तुम्ही सकाळी 9 ते रात्री 9 स्वतःला फ्रेश ठेवून काम करायचं आहे. क्षणात तुम्ही हसता, क्षणात तुम्ही रडता, क्षणात तुम्ही भांडता
आणि तुम्हाला सतत तुम्ही आजारी असता तरी तुम्हाला उभं राहायचं, काम करायचं आहे, शो मस्ट गो ऑन. वा. आणि ती एनर्जी आम्हाला इथूनच मिळते. सकाळी 7:45 वाजता घर सोडायचं, सकाळी 4:30ला उठायचं, स्वयंपाक करायचा, डबे घ्यायचे, मजा असते या सगळ्यामध्ये अगं. मग डबा आणायचा आणि मग आपण शूटिंगला जायचं, 7:45 वाजता निघायचं. आणि इथे ना मला वाटतं की ही आणि सगळ्यांचे डबे सगळ्यांसाठी खायला घेऊन निघायचं हे सुकन्याताईचं अजून खास वैशिष्ट्य आहे. खाऊ आणलंय तर ती एक मजा असते पण. आणि मग त्याने ना सेटवरती पण मग सुकन्याताई आपण आज काय करायचं संध्याकाळी, मग मी काय आणू का तरुण मुली पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. मी मस्त करते, मी डोसे करेन, तुम्ही खा. मग आज काही सूप करायचं का, मग मी काय आणू, भोपळा आणू का, हे आणू का. तर त्या कामाच्या याच्यामध्ये हे पण चालतं. कोकणात असल्यामुळे मला आता कोकणातल्या पदार्थांचे तोंडाला पाणी सुटलंय. तर मी तुमच्यासाठी एक खास प्रश्न कोकणातले घेऊन आलेली आहे. अरे बाप. तर ते एकदम काही नाही, एकदम तुम्हाला तर तुमच्यासाठी कोकण म्हणजे एकदम माहेरपण आहे, सासरपण आहे, त्यामुळे सोपं आहे. काही नाही, कोकणातलं तुमचं आवडतं ठिकाण. कोतवडे माझं सासर आणि गणपतीपुळे. अरे बारे. मग सासर आवडतं कारण ते कोकणात आहे? नाही, सासरची माणसं माझ्या खूप गोड आहेत म्हणून मला ते आवडतं. ते खूप गोड आहेत. मोने काका तुम्ही लकी आहात. मी लकी आहे की मला असं सासर मिळालं, अशी माणसं मला मिळाली. आता काय कोतवडे तर आहेच, प्रश्नच नाही. कुठलं ठिकाण? कोतवडे. ओके. आवडता पदार्थ कोकणातला? फणसाची भाजी आणि आंबे. हापूस आंबा. उन्हाळा चालू आहे, हापूस आंब्यांचा सीझन चालू आहे. आणि मालिकेतलं आवडतं कॅरेक्टर आता तुमचं सोडून? तुमचं छानच आहे. माझं सोडून या मालिकेचं कावेरीचं. काऊ नाही, कावेरीचं मला खूप आवडलेलं आहे. कारण ती खूप काय काय याच्यात करणार आहे आणि एका मालिकेमध्ये असं करायला मिळणं हे खरंच कमाल आहे. म्हणजे अंडर वॉटर सीन पण आहेत. हे तुम्हाला आता एक सिक्रेट सांगते, पण ते ती सगळं करणार आहे. झाडावर काय चढले, लाठी काय खेळले आणि हे म्हणजे मला. तिला त्रास देणार आहात का प्रेमाने वागणार आहात ते बघा तुम्ही, मला नाही माहिती की आता कशी वागते, माझ्यावर त्याच्यावर ठरवेल. आम्हाला ते कळायचं आहे अजून, पण कॅरेक्टर आवडतंय. चला, आवडतं पेय कोकणातलं? कोकम सरबत. वा वा. ओहो. कोकणातला आवडता बीच? बीच किंवा अरे वारे. अरे वारे. आणि गणपतीपुळ्याच्या मागे जो आहे तो. आणि अरे वारे का स्पेशल आहे असं काय? एकतर तो आता इतका छान बनवलाय ना त्याने, एकतर लांबच्या लांब आहे, शांत, आणि तो आवाज ऐकायचा फक्त बास, बाकी काही नाही. इतकं सुंदर आहे. तुम्ही सांगितलं इतकं छान, लगेच उद्या जावं असं वाटतंय मला. ओके. आणि शेवटचं, कोकणातली आवडती जागा? म्हणजे हे ठिकाणं फेमस असतात ही वेगळी, पण अशी कुठली तरी जागा असेल, तिथे कुठल्या तरी तुमच्या आजोळ्यातली घरातली जागा असेल, की कुठली तरी अशी जागा असते. कोकणातली घरं इतकी सुंदर असतात की त्याला जागाही सुंदर. मला ना कोकणात गेल्यावरती प्रत्येक घराच्या मागे जे आगर असतं ना, ते मला खूप आवडतं. की मोठी मोठी सुपारीची झाडं असतात, त्या सुपारीच्या झाडांवरती एखादा मिरीचा वेल चढलेला असतो. अजून थोडं आग्रात पुढे आपण गेलो की छोट्या छोट्या मिरच्यांची झाडं असतात, काकडीची झाडं असतात, कुठेतरी पालक लावलाय, कुठेतरी कोथिंबीर लावली. तर हे बघणं, आणि कुठेतरी काजू भाजत असतात, त्या काजूचा त्याची सर मुंबईतल्या बाल्कन्यांना नाही, तरी घरामध्ये मोदक होत असतात, त्या ताज्या ताज्या नारळाचा त्या सारणाचा वास, आणि ते घरातल्या तांदूळाची मोदकची पारी, म्हणजे आई ग कधी खायला. मला तर म्हणजे मी आता कोकणात, यांचं तर शूटिंग चालूच आहे, मलाच महिनाभर राहावंसं वाटतंय, इतकं सुंदर सगळं तुम्ही सांगताय खरंच. मला. आणि त्या आग्रात पाणी शिंपडतात ना, त्या याच्या नारळाच्या ह्याचं ना, झावळी म्हणतो आपण, ते झावळीने असं ते सुपानी असं पाणी हे करतात, आणि मग मातीचा वास सुंदर, त्याच्यातच राहावंसं वाटतं. वास. आणि पावसाळा तुम्ही इथे काढणार आहात थोडा का? तुमचं तोवर शूटिंग? माझं इथे नाही आता शूटिंग. हो बरोबर, पण तुम्ही कोकणात 1000 वेळा आलात. फक्त प्रमोशनसाठी. अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न, कोकणात तुम्ही तर 1000 वेळा आलात, कोकणातला पाऊस खूपच छान असतो. खूप मातीचा वास, अगदी सुंदर, आणि आला की इतका जोरदार येतो की हलवून टाकतो. आणि कधी लाईट जातात, म्हणजे कंदिलाच्या प्रकाशामध्ये जेवायचं, आणि तो पहाटे पहाटे मऊ भात, म्हणजे खाली कच्चा उडदाचा पापड,
त्याच्यावर तो गरम गरम मऊ भात, त्याच्यावर घरी केलेलं मेथकूट, त्याच्यावरती घरी केलेलं साजूक तूप, मितकुट भात, आणि तो असा कालवून खायचा, आणि बाहेर पाऊस. काय हवंय? मला आता इथेच राहावंसं वाटतंय, इतकं सुंदर आणि सांगितलेलं एका आहे. बाजूला कोकम सरबत, अशी आपली सरबत. स्क्वॅश वगैरे काही नाही, लगेच रात्री बर्फाचा खडा वगैरे काही काही नाही. Yes. त्याच्यात मुळातच थंडावा देणार आहे. बास, पण सरबत. आज आपण जेवतोय एकत्र. हो, आणि रात्री 7 नंतर, फार पण रात्र नाही, 7 नंतर बाहेर अंगणात येऊन बसायचं किंवा छानपैकी झोपाळ्यावर झोपायचं, तारे बघत बसायचे. आता पण आपण असे मस्त तळ्याकाठी आहोत, असं समोर आकाशावरती. शांत. वाह, मजा ही आ गया. क्या बात आहे सुकन्या, खरंच खूप छान वाटलं. आणि इतकं सुंदर तुम्ही आता सगळं सांगितलेलं आहेत. आणि अर्थात तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये तुमचं इतकं छान कॅरेक्टर आता तुम्हाला मिळालंय, त्यामुळे खूप मजा येणार आहे आम्हाला बघायला. खूप खूप भरभरून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नक्की बघा. 28 एप्रिलपासून रात्री 8 वाजता स्टार प्रवाह नंबर 1 वाहिनीवरती ही मालिका येणार आहे. तुम्ही प्रेम करताच आहात म्हणून ही वाहिनी नंबर 1 वरती गेले, त्यामुळे प्रश्नच नाही. मी काही तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही नक्की प्रेम करणार आमच्याही मालिकेवरती. ते प्रेम, तो लोभ द्विगुणित व्हावा एवढीच माझी इच्छा आहे.